नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या किचनमध्ये करतोय आपण कढीगोळे। खूप दिवसाचा ब्रेक झाला कारण आम्ही लग्नाला गेलो होतो। 2-3 लग्न होते घरचेच, त्यामुळे आपल्याला थोडं किचनमध्ये काम करायला वेळ नाही मिळाला। बघू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपले कढीगोळे का फुटतात त्याच्यासाठी एक ट्रिक देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक करा। त्याच्यासाठी घेणार आहे आपण आता हे आमच्या मावशीकडचे तुरीच्या डाळीचे कणोर म्हणतात त्याला। आता आपल्या तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती, कारण आपण ती डाळ करतो तुरी भरडून वगैरे, आणि त्याच्या जे खालचं हे चुरी उरतात त्याला आम्ही कणोर म्हणतो, पण कुठे तुरी म्हणतात, चुरी वगैरे म्हणतात। आणि हे आहे हरभऱ्याची डाळ थोडी, आणि हे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे। ही 1 वाटी आहे, कणोर म्हणतो आपण त्याला। हे 2 चमचे आपण हरभऱ्याची डाळ घेतली, आणि हे मूग डाळ 2 चमचे। आता आपले कढीगोळे का फुटतात त्याच्यासाठी आपण थोडंसं व्हिडिओच्या मध्ये त्या सारणामध्ये काय घेतात ते दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण करू शकतो। आता हे जे आहे हे आपण तिन्ही जिन्नस पहिले 2-3 पाण्याने धुवून ते 4 तास भिजू घालणार आहे। मी धुवून घेते। आता हे आपण 4 ते 5 तास भिजू घातलेलं आहे। याला स्वच्छ धुवून आपण चाळणीमध्ये निथळून घेऊ। ह्या चाळणीमध्ये आपण आपली डाळ पाणी सुकोस्तर ठेवू, तोपर्यंत आपण कढीच्या गोळ्याची तयारी करू। नेहमीच्या कढीपेक्षा थोडं बेसन कमी लागतं याला। हे चांगलं घोटून घेऊ आपण। आता आपण आपल्या कढीला फोडणी घालतोय, त्यासाठी लागणारं साहित्य: जिरे, मोहरी, धनेपूड, हळद, मीठ, आणि हा आपण हिरवी मिरची, लसण, अद्रक, सांबार याचा गोळा तयार केलेला आहे। कढीपत्ता, आपलं तेल तापत आहे। पहिले आपण मोहरी घालू। मोहरी छान तळतळायला लागली, जिरे घालू। हे आपलं जे आपण गोळा तयार केला होता तो टाकू। हळद करू 1 चमचा, हिंग आहे 1 चमचा, धनेपूड आणि जिरेपूड एकत्र आहे हे घालू 1 चमचा। कढीपत्ता, मिक्सरच्या भांड्याला पाणी घातलं होतं, थोडं तेल घालून चवीपुरतं कढीला उकळी येऊस तर आपण जे गोळे याच्यात सोडतो आपण कढीगोळे म्हणतो, ते डाळीचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ। हे मिश्रण आपण काढून घेऊ। आता हे आपलं सारण आपण काढलेलं आहे पूर्ण, यात आपण आपलं साहित्य टाकून घेऊ।
त्यामध्ये लागणारं साहित्य टाकायचं. चार चमचे तिखट घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घेऊ आपण. 1 चमचा हळद, हे धनेपूड जिरेपूड टाकून घेऊ 1 चमचा. लसूण जिरा अद्रक सांबार याची पेस्ट घालू. आणि काय होतं, कढी गोळे नरम येण्यासाठी आपण थोडं याच्यामध्ये तेल टाकू. हे थोडं तेल घातलं आपण याच्यामध्ये. आणि आता माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्या म्हणतात आम्ही कशी कढी गोळे केले तर ते फुटतात कढीमध्ये टाकल्यानंतर. तर त्यासाठी आपण आता हरभऱ्याची डाळ तर घेतलीच होती कोटिंगसाठी, पण तरीही आपले कढी गोळे फुटत असले तर आपण काय करू, थोडीशी त्यामध्ये 1 चमचा कणिक टाकून बघा, कढी गोळे कधीच फुटणार नाही. हे आपण पोहे खायचा चमचाभरच यात कणिक घालतोय, बाकी काही करायची गरज नाही. आणि हे आपलं कोथिंबीर. हे आपण 2 केलेले, बाकीच्या पण आपण सर्व असे करून घेऊ. आता आपले गोळे इथे तयार झालेले आणि आपल्या कढीलाही छान उकळी आलेली आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोळे करून सोडू शकता, पण आमच्याकडे असे थोडेसे लंबकोळे करतात. कढीला उकळी आल्याशिवाय गोळा टाकायचा नाही. आमच्याकडे महिन्यातून 15 दिवसातून हा प्रकार असतोच. हिरव्या मिरच्याची चटणी, छान ज्वारीची भाकर मस्त बेत आहे. आता आपले कढी गोळे होत आलेले आहे. पहिले आपण कढी घुटायला चमचा वापरला, आता हे गोळे सरकवायला आपण हा सराटा वापरतोय. थोडा वेळ झाकण ठेवू. ही आपली कढी गोळे डिश तयार आहे, बघू शकता.